तिचं असं म्हणणं आहे की अंशुमन बोलत असताना तिच्या खूप जवळ येतो आणि समोर मला असं वाटतं की मुलींना पुरुषांचे इंटेन्शन्स कळत असतात। दादा आता तुला तर माहितीच आहे की श्वेता माझ्या टीम मध्ये काम करते। साधारण 2 महिन्यांपूर्वी ती नीट काम करत नाही म्हणून मी तिला झापलं होतं। एका मुलीच्या आयुष्याचा आणि तिच्या सेफ्टीचा प्रश्न आहे हा। उलट हा प्रकार आहे ना आपण सगळ्यांनीच ऐकून आणि समजून घ्यावा असाच आहे। पण म्हणून तुमचं बरोबर आहे असा त्याचा अर्थ होत नाही। आनंद सर, एक मला समोरशी जरा बोलायला पाहिजे। कदाचित मी इथूनच ऑफिसला जाईन। एक मिनिट मला प्लीज समर स्वानंदीचा फोन आला होता आम्हाला कळलंय सगळं आणि आम्ही श्वेताला घेऊन येतोच तिकडे। बरं ऐक ना, आय नो ही सिच्युएशन नाहीये पण एक वेगळा विषय आहे। त्या डीलचं काय करू? म्हणजे जे हॉटेल चेनचं जे डील केलं होतं ते सगळं अंशुमन बघत होता। तर त्या सगळ्या लोकांचे फोन येतात सकाळपासून, काय करायचंय, डीलचं कधी फायनल होईल वगैरे। त्यांना काय सांगू मी एक्झॅक्टली? आनंद, अंशुमननी फायनल केलेली कुठलीही गोष्ट आपण करायची नाहीये। सगळं होल्डवरती ठेव। आणि हे रेस्टॉरंट चेन वगैरे मला काही माहित नाही, मला त्याचा अभ्यास करायला लागेल आणि तो झाल्यानंतर सुद्धा ते मी करीन का नाही हे मला माहिती नाही। माझा निर्णय फायनल। मान्य, पण अंशुमनने ऑब्जेक्शन घेतलं तर मग काय करायचं? तो कोण ऑब्जेक्शन घेणार? त्याला काही सांगायचं नाही, त्याला काही विचारायचं नाहीये। ठीक आहे, मी कळवतो। आणि अजून एक, तू कसा आहेस? ठीक आहेस ना? ठीक आहे। आजपर्यंत तू आणि स्वानंदी मॅडम मला परोपरीने सांगण्याचा प्रयत्न करत होतात, पण मी तुम्हाला गप्प केलं आणि आता माझंच तोंड गप्प झालं। मी खोटा पडलो तुमच्या समोर किंवा माझा इगो दुखावला गेला म्हणून मला त्रास नाही होत आहे, तर माझा भाऊ अंशुमन माझ्याशी खोटं वागला, खोटं बोलला ना, याचा मला त्रास होतो, याचं दुःख होत आहे मला। मी त्याच्यावर विश्वास ठेवण्यात चूक केली ना आनंद, याचं दुःख होत आहे मला। आय एम सॉरी। अरे समर यार, नाही हे बघ, प्लीज सॉरी वगैरे म्हणायची गरज नाहीये। इट्स ओके, मी समजू शकतो आपल्या जवळच्या माणसांना आपण कधी कधी तटस्थपणे नाही पाहू शकत, पण उशिरा का होईना तुला खरं काय ते कळलंय तेच खूप महत्वाचं आहे। ठीक आहे, तू आणि निकिता या। हो, येतो आम्ही। चला चला निघूया। कॉन्फिडंट? काळजी करू नकोस आणि बिंदास बोल। सोडणार नाही मी, सोडणार नाही तिला। एवढं सगळं करून माझ्या अगेन्स्ट पुरावा मिळवला तिने, मूर्ख बनवलं मला। आणि तुम्ही दोघींनी मध्ये यायचं नाही। मला जे करायचंय ते मी करीन आता, तुम्ही फक्त बघत राहायचं। सोडणार नाही मी तिला। शांत हो, शांत। नाही होणार, मी शांत बघ। अंशुमन, मी तिला सोडणार नाही। अंशु, तू शांत बस ताई। शांत राहा बाळा। मला वाटलंच होतं ती स्वानंदी असं काहीतरी करणार।